ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, मनुष्य म्हटला म्हणजे भावना आल्याच. आपल्या प्रत्येकाला परमेश्वराने भावना दिलेल्या आहेत आणि या भावनाद्वारे आपण आपल्या मनातील इच्छा, आपल्या मनातील सुखदुःख व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जेव्हा आपण या भावना व्यक्त करत असतो तेव्हा आपण नक्की कोण आहोत याची एक पर्सनॅलिटी किंवा आपले विचार आपण इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु जेव्हा या भावनावरचा संयम आपल्या हातातून सुटतो तेव्हा मात्र आपण स्वतः तर दुखावत असतोच, परंतु आपल्या या भावनाद्वारे आपण इतरांच्या भावना देखील दुखवण्याचा प्रयत्न करत असतो किंवा इतरांना आपण ठेस पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणूनच जी व्यक्ती भावनावरती संयम राहण्यासाठी शिकते किंवा ज्या व्यक्तीला माहिती आहे की भावना कशा प्रकारे व्यक्त केला पाहिजे किंवा भावनाला योग्य ती दिशा कशा प्रकारे दिली पाहिजे, ती व्यक्ती आपण सुदृढ व्यक्ती म्हणून मानली जाते. पण ज्या व्यक्तीला त्या भावनावरती कंट्रोलच राहत नाही, ती व्यक्ती स्वतःचा नाश करत असते आणि त्याचबरोबर आपल्या आजूबाजूच्या व्यक्तीचा देखील नाश करत असते. आणि म्हणूनच आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त या भावनाविषयी बोलताना सुंदर प्रकारे आपल्याला बोध देत आहे किंवा बोध करत आहे की राग हा एक भावनामध्ये एक महत्वाचा एक भावना आहे, इमोशन आहे. पण जी व्यक्ती रागावणे हा व्यक्तीचा स्वभाव आहे, त्याच्यामध्ये वाईट असं काय नाही. परंतु आपण रागवल्यानंतर खरोखरच आपण स्वतःला इजा करतो का आणि आपल्या रागवल्यामुळे आपण कुठले अपशब्द वापरतो, आपण रागवत असताना आपण काहीतरी इतरांना इजा करण्याचा प्रयत्न करत असतो का, तर ते फार चुकीचं असते. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे आपल्या रागावरती आपण कंट्रोल करायला शिकलो पाहिजे. आज जर जगामध्ये पाहिले, समाजामध्ये पाहिले तर राग हा इमोशन किंवा राग हे व्यक्तीला कंट्रोल करण्यासाठी फार कठीण जात असते. आज व्यक्तीकडे संयम वृत्ती नाही आहे आणि ही संयम वृत्ती आपल्या हातातून किंवा मुखातून, शरीरातून पटकन सुटत जात असते आणि राग आपल्या संपूर्ण शरीरामध्ये ताबा मिळत असतो किंवा कब्जा करत असतो आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो, आपल्या मनावरती होत असतो, मानसिक संतुलन बिघडत असते आणि आपले एकमेकांचे नातेसंबंध बिघडत असते. परंतु रागाला जर योग्य दिशा दिली, रागावरती संयम ठेवून तो योग्य प्रकारे व्यक्त केला तर नक्कीच त्याचा परिणाम चांगल्या प्रकारे होऊ शकतो, आपल्या वाढीसाठी चांगला असतो आणि इतरांच्या वाढी देखील चांगला असतो. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की जी व्यक्ती रागवल्यानंतर इतरांना अपशब्द बोलत असते, इतराला खाली पाडण्याचा प्रयत्न करत असते, तेव्हा ती व्यक्ती स्वतःला कमी लेखत असते, ती व्यक्ती परमेश्वरासमोर कमी असते. पण जी व्यक्ती या भावनाचा आदर करून त्यांच्यावरती संयम वृत्ती बाळगून ती योग्य रीतीने त्यांना दिशा देण्याचा प्रयत्न करते, त्या व्यक्तीवर परमेश्वराची कृपा नेहमी असते. आणि म्हणूनच हे इमोशन परमेश्वर आपल्याला दिलेले आहेत, पण त्या इमोशनवरती आपण नक्कीच विचार करायला पाहिजे. जर आपण त्याचा योग्य प्रकारे वापर केला, त्याच्यावरती संयम वृत्ती ठेवली आणि योग्य ती दिशा दिली तर नक्कीच एक हेल्दी ह्युमन बिईंग म्हणून आपण आपल्या शरीराची वाढ आपण स्वतः करू शकतो आणि शरीरासाठी ते उपयुक्त ठरू शकते. आणि मग या रागावरती आपण संयम वृत्ती कशी मिळवता येतील, त्यासाठी दररोज थोडा वेळ आपण मेडिटेशन केलं पाहिजे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः पुष्कळ वेळ शांततेमध्ये घालवला, कधी कधी समाजामध्ये बिझी असताना देखील, मिशन कार्यामध्ये व्यस्त असताना देखील प्रभू येशू ख्रिस्त नेहमी पहाटे उठून डोंगरावरती जाऊन थोडा वेळ परमेश्वरासमोर घालवत असेल, शांततेमध्ये राहत असेल, जेणेकरून या शांततेमध्येच प्रभू येशू ख्रिस्ताला ठाऊक होतं की आपल्या इमोशनवरती, आपल्या या सर्व इंद्रियावरती संयम कसा ठेवावा. आणि म्हणून जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तावरती अनेक लोकांनी टीका केली, प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आलं, जेव्हा लोकांनी त्याच्यावर अपशब्द बोलले तेव्हा परमेश्वराने त्याचा उपयोग योग्य त्या तऱ्हेने केला, आपल्या भावनाला योग्य ती दिशा दिली आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त आपलं मिशन कार्य पूर्ण करू शकतो. नाहीतर प्रभू येशूच्या जागेवर आपण जर असलो असतं तर आपण भावनाला आपल्यावरती कब्जा करण्यासाठी आपण आमंत्रित केलं असतं आणि आपलं मिशन वर्क तिथेच थांबलं असतं. आणि म्हणून दररोज थोडा वेळ शांततेमध्ये घालवणे आणि आपल्या स्वतःच्या जीवनावरती इमोशनवरती मनचिंतन करणे फार गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आपण स्वतःला प्रश्न करायला पाहिजे की मी का रागवत असतो, मी कशामुळे रागवत असतो.
इतके वर्ष मी रागवलेलं आहे, परंतु माझ्या रागवण्याने माझ्यामध्ये काय बदल झालेला आहे? माझी वाढ झालेली आहे का? इतरांची वाढ झालेली आहे का? मग मी का रागावू? म्हणजेच आपल्याला कळेल की आपलीच मन आणि आपलाच अंतरात्मा आपल्याला उत्तर देईल की रागवण्याने कुठलेही भलं झालेलं नाही, आपलं देखील भलं झालं नाही आणि इतरांचं देखील भलं झालेलं नाही. म्हणून जेव्हा हा प्रश्न आपण स्वतःला विचारणार तेव्हा तेव्हा या रागावरती आपण नियंत्रण ठेवणार आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपला राग येईल तेव्हा एका बंद खोलीमध्ये जाऊन किंवा एखाद्या ठिकाणी जाऊन दीर्घ श्वास घेऊन आणि तो थोडा वेळ सोडून मनामध्ये 1 ते 10 नंबर जर आपण मोजले तर हळूहळू त्या रागावरती आपण नियंत्रण ठेवू शकतो. हे जे थोडे थोडे महत्त्वाचे कार्य आहेत, जर आपण ते केले तर आपण आपल्या इंद्रियावरती नक्कीच ताबा मिळवू शकतो आणि आपण आपल्या मित्र आणि मैत्रिणीबरोबर चांगले संबंध ठेवू शकतो. सुदृढ व्यक्तिमत्व म्हणून आपली वाढ होऊ शकते. आणि म्हणूनच आजच्या शुभवर्तमानाद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना एक उत्तम सुदृढ ह्युमन बिईंग व्यक्तिमत्व कसं घडवायचं ते आपल्याला सांगत आहे. आज परमेश्वराकडून सामर्थ्य मागूया. प्रभू येशू ख्रिस्तानं ज्याप्रमाणे आपल्या या सर्व इंद्रियांना, इमोशनला योग्य ती दिशा दिली, ती दिशा आपण देखील द्यावी व इतरांचं व आपल्या स्वतःचं भलं करावं. मग आपण विशेष कृपा व शक्ती मागूया. आमेन.